नमस्कार. कुकिंग स्पेशल 112 मध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईज. तर आज आपण एकदम भन्नाट असा स्नॅक्स बनवणार आहोत. बनवायला खूप साधा सोपा आहे. यामध्ये आपण सुजी, गव्हाचं पीठ नाही, मैदा यूज करणार नाहीये. खूप झटपट आणि हेल्दी असा बनवून तयार होतो. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सगळ्यात आधी गॅसवरती आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे. इथे एका वाटीचं प्रमाण तुम्ही सेट करा. आता सुरुवातीला मी ते 1/4 वाटीच पाण्याचा वापर करणार आहे. आपल्याला या रेसिपीमध्ये खूप कमी प्रमाणात पाणी यूज करायचं आहे. यामध्ये 1 चमचा तेल टाकूयात, थोडासा ओवा टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. जर आपल्याला वाटलं तर नंतर आपण यामध्ये पाणी ॲड करून घेऊ. 1 चमचा आपल्याला यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे. 0 नंबरचा टाकायचा आहे. जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये हलकासा फिरवून घ्या. 1 वाटी ज्वारीचं पीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. गॅसची फ्लेम स्लो करायची आणि मिक्स करूयात. इथे थोडंसं पाणी कमी वाटतंय मला, म्हणून मी अजून अर्धी वाटी पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. टोटल आपण 3/4 वाटी पाणी इथे वापरलेलं आहे. मिक्स करून घेऊया स्लो फ्लेमवरती आणि गॅस बंद करायचा. मिनिटभर तुम्हाला याला फक्त परतवून घ्यायचं आहे. आणि आपण हे मिश्रण आता परातीमध्ये काढूयात. आता तुम्हाला वाटत असेल गाईस की याला अजून पाण्याची आवश्यकता आहे, पण बिलकुल नाही. आपण यामध्ये पाणी आता वापरणार नाहीये. गरम आहे म्हणून चमच्याने असं मिक्स करून घेत आहे आपण. मिश्रण जसं थंड झाले की लगेचच या पद्धतीने आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे. मळताना तुम्ही एका वाटीमध्ये थोडंसं थंड पाणी घेऊन हाताला थोडं थंड पाणी लावून मग मळून घ्या. लक्षात ठेवा, पिठामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं नाही आहे. हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि 5 ते 10 मिनटं आपल्याला या पद्धतीने पीठ असं मळून घ्यायचं आहे. एकदम सॉफ्ट असं पीठ बनवून रेडी झालं पाहिजे. बघू शकता या पद्धतीचं. थोडेसे यावरती क्रॅक्स असतील तर काही हरकत नाही. आता पिठाचा एक छोटासा गोळा काढून घेऊ. परत याला व्यवस्थित एकदा मळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. या पद्धतीने क्रॅक्स असतील तर काहीच हरकत नाही. आता लाटताना आपण पिठाचा इथे वापर नाही केला तर बघू शकता हे जे मिश्रण आहे तर थोडंसं लाटायला अवघड जातं. त्यामुळे आपण ज्वारीचं हलकंसं पीठ यावरती भुरभरून घेणार आहे आणि जसंच आपण पीठ टाकलं तर बघू शकता एकदम व्यवस्थित आणि पटापट ही जी पोळी आहे ती लाटल्या जाते. पातळ अशी आपल्याला पोळी इथे लाटून घ्यायची आहे. बिलकुल तुम्हाला याला जाडसर ठेवायचं नाहीये. आता साईडच्या ज्या कडा आहेत गाईस त्या मी कट करून घेते परफेक्ट शेप येण्यासाठी. जर तुम्हाला कडा कट करायच्या नसेल तर तुम्ही अशीच आपला जो शंकरपाळा आहे तो बनवू शकता. आता या कडा मी काढून घेते. आता तुम्हाला हवा तो शेप तुम्ही इथे देऊ शकता. मी इथे डायमंड शेप देणार आहे. दिसायला भन्नाट दिसतो आणि चवीला देखील खूप अप्रतिम लागतो. तुम्हाला जर असेच तुमच्या मनाने शेप द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. आता मी याला इथे कट करून घेते. या रेसिपीमध्ये गाईस पाण्याचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. चुकूनही तुमच्याकडून थोडं जरी पाणी जास्त झालं तर हे शंकरपाळी व्यवस्थित जमणार नाही. त्यामुळे या पद्धतीनेच आपल्याला बनवून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट हे असे आपले बनवून रेडी झालेले आहेत. बघू शकता दिसायला एकदम भन्नाट दिसतात. आता आपण याला तळायचं कसं ते बघूयात. याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते. चला आता आपण याला तळायचं कसं ते बघूयात. तर सगळ्यात आधी गॅसवरती कढई आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. तर स्लो फ्लेमवरती हे तेल आपल्याला गरम करायचं आहे, फुल फ्लेमवरती नाही. तेल आपल्याला कितपत गरम हवं आहे ते एक शंकरपाळा तुम्ही यामध्ये टाकला आणि तो लगेच वरती यायला हवा. हे तेल मी स्लो फ्लेमवरतीच गरम केलेलं आहे. आता आपण यामध्ये शंकरपाळे सोडून घेऊयात आणि आपल्याला सुरुवातीला मीडियम फ्लेमवरती फ्राय करायचं आहे आणि थोडेसे याचे बबल्स कमी झाले की फुल फ्लेमवरती आपण यांना फ्राय करून घेणार आहोत. अजिबात ऑइली होत नाही. एकदम झटपट असे बनून तयार होतात. तळायला सुद्धा तुम्हाला अजिबात जास्त वेळ लागणार नाही. यांना असा हलकासा कलर यायला लागला की लगेचच आपण यांना काढून घेणार आहोत. बघू शकता एकदम अप्रतिम दिसत आहेत. तेलामध्ये बबल्स देखील कमी झालेले आहेत आणि हलकासा याला कलर देखील आलेला आहे. याचा अर्थ आपले शंकरपाळे जे आहेत ते तळून रेडी आहेत. आता जसेच आपण याला कढईमधून काढतो लगेचच आपण यावरती लाल मिरची पावडर भरभरून घेणार आहोत. तुम्हाला जर तुमच्याकडे चाट मसाला अवेलेबल असेल तो देखील तुम्ही टाकू शकता. गाईज बघू शकता एकदम भन्नाट असे आपले शंकरपाळे बनवून रेडी झालेली आहेत. दिसायला एकदम अप्रतिम दिसता आहेत आणि टेस्ट देखील खूप भन्नाट लागते. आणि आपण हे ज्वारीच्या पिठापासून बनवलेले आहेत, हेल्दी देखील आहे. मैदा सुजी वापरायची तुम्हाला अजिबात गरज नाही. सो गाईज मी याला काढून देखील घेते. तुम्ही याचा आवाज देखील ऐकू शकता. कितीही असे क्रिस्पी बनवून रेडी झालेले आहे. सो गाईज या पद्धतीने रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर भेटूयात अशाच नवीन आणि हटके रेसिपीसह माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.